friends, welcome to my YouTube channel. Today we are going to discuss factors affecting size of machines. We know the output equation of three-phase induction motor, that is Q is equal to C0 into D square L into Ns. Q is the rating of machine, C0 is output coefficient, D is diameter of stator core, L is the length of stator core, Ns is the speed. From this equation, D square L is equal to Q divided by C0 into Ns. From this equation, we can say that there are two factors which affect the size of machine. First is output coefficient and second one is speed. From this, we know C0 output coefficient C0 is 11 BAV AC kW into 10 to the power minus 3. BAV is a specific magnetic loading, AC is a specific electric loading, kW is a winding factor into 10 to the power minus 3. From this equation, we can write D square L is inversely proportional to BAV AC, since D square L is equal to Q divided by C0 into Ns. Instead of C0, we write here 11 BAV AC, because 11 kW into 10 to the power minus 3 are the constant. From this equation, output coefficient, that is C0, is inversely proportional to volume of active parts, that is D square L. These are the inversely proportional to each other. From this, we can say that size and cost of the machine will reduce. Size and cost of the machine will reduce if increases the value of specific magnetic loading and specific electric loading and vice versa. म्हणजेच काय, जर आपण BAV आणि AC च्या व्हॅल्यू जर इन्क्रीज केलं तर D आणि L म्हणजे काय होतील, रिड्यूस होतील. त्यामुळे साईज ऑफ मशीन रिड्यूस होईल. पण हे करताना याच्यातून काय लक्षात येईल आपल्याला, जर आपण इकॉनॉमिक पॉईंट ऑफ व्ह्यू जर कन्सिडर केलं तर आपण BAV आणि AC च्या हाय व्हॅल्यू आपण कन्सिडर करू शकतो. पण जस्ट एखादी मशीन डिझाईन करताना नुसतं कॉस्ट कन्सिडर करून चालेल का, तर नाही. ते डिझाईन करताना त्या मशीनचा परफॉर्मन्स म्हणजेच काय, तर पॉवर फॅक्टर, लॉसेस, इफिशियन्सी ह्या पण गोष्टी कन्सिडर करून BAV आणि AC च्या व्हॅल्यू सिलेक्ट करायचं आहे. नाउ सेकंड फॅक्टर इज स्पीड. अगेन output equation of three-phase induction motor, Q is equal to C0 into D square L Ns. Here D square L is Q divided by C0 into Ns for constant Q. म्हणजे आपण इथे Q हा कॉन्स्टंट कन्सिडर केलेला आहे. त्याच्यामुळे इक्वेशन काय येईल आपलं, D square L is inversely proportional to Ns. म्हणजेच परत आबो इक्वेशन म्हणजेच काय, हे इक्वेशन काय शोज करणार आहे आपल्याला, तर सिंक्रोनस स्पीड इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम ऑफ ॲक्टिव्ह पार्ट्स. मीन्स फॉर सेम आउटपुटसाठी जर आपण ग्रेटर स्पीड म्हणजे स्पीड जर इन्क्रीज केलं तर साईज ऑफ मशीन, दॅट इज D आणि L डायमीटर अँड लेंथ ऑफ द कोर विल रिड्यूस. देअरफॉर साईज ऑफ मशीन हे पण काय होईल, रिड्यूस होईल. अशा प्रकारे पण स्पीड हाय करताना किंवा स्पीड हाय सिलेक्ट करताना त्याचे मेकॅनिकल कंडिशन किंवा मेकॅनिकल कन्सिडरेशन हे पण आपण कन्सिडर केलं पाहिजे. त्याच्या आधारावरच आपण फॅक्टर्स आपण कन्सिडर करणार आहोत. ह्या आपल्याला काय समजलं आहे इक्वेशनवरून, तर साईज ऑफ मशीनसाठी दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, आउटपुट कोएफिशियंट आणि स्पीड. आउटपुट कोएफिशियंट मग परत कशावर डिपेंड आहे, BAV आणि AC, स्पेसिफिक मॅग्नेटिक लोडिंग आणि स्पेसिफिक इलेक्ट्रिक लोडिंग. म्हणजेच ते दोन इन्क्रीज केलं तर स्पीड साईज कमी होईल, परत स्पीड इन्क्रीज केलं तर साईज ऑफ मशीन रिड्यूस होईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.